देशातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांचा चेहरा आता अखेर ठरलेला आहे। नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष होणार यावर आता शिक्कामोर्तब झालेला आहे। अध्यक्षपदासाठी केवळ एकच अर्ज आल्यामुळे नितीन नबीन यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी बिनविरोध निवड झालेली आहे। नितीन नबीन सध्या बिहार सरकारमध्ये रस्ते निर्माण आणि नगर विकास खात्याचे मंत्री आहेत। त्यांचे वडील नवीन किशोर प्रसाद सिन्हा हे सुद्धा भाजपचे निष्ठावंत नेते होते। त्यांच्या निधनानंतर नितीन नबीन यांनी त्यांचा राजकीय वारसा अत्यंत समर्थपणे पुढे चालवलेला आहे। 2006 मध्ये पोटनिवडणूक लढवून त्यांनी पहिल्यांदा विजय मिळवला होता। त्यानंतर 2010, 2015, 2020 आणि आता 2025 मध्ये त्यांनी विजय मिळवून आपला दबदबा कायम ठेवलेला आहे। 2025च्या बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी आरजेडीच्या रेखा कुमारी यांचा तब्बल 52,000 मतांनी पराभव केला होता। जिल्हा परिषद निवडणुका आता काही दिवसांवर आलेल्या आहेत आणि या निवडणुकांच्या प्रचारासाठी आता कमी वेळ उरलेल्यानं सिल्लोडमध्ये नेते आणि कार्यकर्त्यांची चांगलीच दमछाक होत असल्याचं दिसतंय। 2 महिन्यापासूनच पूर्ण तयारी केलेली आहे आणि उमेदवाराचे सुद्धा पूर्ण चाचपणी झालेले आहे। उमेदवाराचं पूर्ण आमचं फायनल झालेलं आहे। वेळ जरी कमी असेल तरी सुद्धा प्रत्येक पंचायत समिती गणात व जिल्हा परिषद गटामध्ये अत्यंत महाविकास आघाडीच्या संदर्भातलं पोषक वातावरण निर्माण झालेलं आहे। फक्त मतदार उमेदवार केव्हा येतो ही वाट बघतोय। आम्ही पूर्ण शिजवलेलं आहे, फक्त खायचं बाकी आहे। त्यामुळं आम्हाला कोणत्याही प्रकारची यावेळेला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत भीती नाही। निश्चितच आमचे उमेदवार प्रचंड मतांनी विजयी होतील। भाजपचे नेते राज पुरोहित यांच्या निधनावर मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त करण्यात आलेला आहे। पुरोहित यांच्या जाण्यानं भाजपची हानी झाली असून पुरोहित कुटुंबियांप्रती पत्राद्वारे त्यांनी आपल्या सहवेदना व्यक्त केलेल्या आहेत। दाओस दौऱ्यानंतर आपण पुरोहित यांच्या कुटुंबियांची भेट घेणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी आपल्या शोक संदेशात म्हटलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।